धाराशिवमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खाजगी कार्यक्रमानिमित्त येत आहेत आणि पत्रकार संघाच्या कार्यक्रमानिमित्त आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत। मात्र या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात मोठं राजकारण तापलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यापासून शिवसेनेमध्ये जी अंतर्गत गटबाजी होती त्या गटबाजीला अनुसरूनच आज काही कार्यकर्ते शिवसेनेतील पदाधिकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर आपली खदखद जी आहे ती मांडणार होते। मात्र जे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांना भेटून काही सांगणार होते त्या कार्यकर्त्यांना सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। त्यामुळे धाराशिवमध्ये एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकारण जे आहे ती तापलेलं आपल्याला पाहायला मिळते। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हा परिषदचे जे नूतन सदस्य आहेत त्यांचा सत्कार देखील होणार आहे, सन्मान होणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला शिंदे जे आहेत ते हजेरी लावणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवसैनिक जे आहेत शिवसेनेमधली अंतर्गत जी खदखद आहे ती त्या संदर्भात शिंदे यांना बोलणार होते आणि त्या संदर्भामध्ये आज पोलिसांनी सकाळीच कार्यकर्ते जे आहेत ती नजरकैदेमध्ये ठेवलेले आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामॅन अमित आडेसह मिस्टर राम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।